नमस्कार मित्रांनो, अलंकार टॉपिक चालू आहे आणि अलंकार टॉपिक म्हटल्याच्या नंतर एक वेगळी ऊर्जा असते. इतका खतरनाक टॉपिक आहे मित्रांनो. सरळ सरळ हे आपल्या भाषेत जर आपण विचार केला, अलंकार म्हणजे काय, तर अलंकार म्हणजे दागिना. ज्याप्रमाणे दागिने स्त्रीच्या सौंदर्यात भर घालतात, त्याचप्रमाणे अलंकारामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. मराठी आपली भाषा आहे, मातृभाषा आपली माय आहे मित्रांनो, बरोबर का? मग अलंकार शब्दाचा अर्थ काय आहे मित्रांनो? दागिना. मग मला सांगा, दागिने घातलेली स्त्री आणि दागिने न घातलेली स्त्री, बघा थोडा फरक असते. म्हणजे थोडंसं काय होतंय, कशामध्ये? सौंदर्यामध्ये भर पडते. नियमानं पाहायला गेल्याच्या नंतरच्या बऱ्याचशा काही गोष्टी बोलायसारख्या आहेत. पण मित्रांनो, अलंकार म्हणजे दागिना. ज्याप्रमाणे दागिने स्त्रीच्या सौंदर्यात भर घालतात, त्याचप्रमाणे अलंकारामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. मराठी आपली मातृभाषा आहे, माय आहे मित्रांनो, बरोबर का? मग मित्रांनो, एखादा विचार सरळ शब्दात न सांगता, एखादा विचार सरळ शब्दात न सांगता विविध कल्पनांनी सजवून नटवून सांगितला जातो, तेव्हा त्याच भाषेचे अलंकार असं म्हणतात. एखादा विचार सरळ शब्दात न सांगता विविध कल्पनांनी सजवून नटवून सांगितला जातो, तेव्हा त्यास काय म्हणायचं मित्रांनो? भाषेचे अलंकार. सरळ सरळ बोलायचं नाही. एखादा विचार आहे ना, सरळ बोलायचं नाही. सरळ म्हणायचं, एखाद्याला जेल झाली ना, म्हणायचं तो सरकारचा पाहुणचार घेत आहे, आडवळणानं घुसायचं, त्याला भाषेचे अलंकार म्हणतात. भारी वाटतं का नाही? बघा, तो सरकारचा पाहुणचार घेत आहे. मग एखादा विचार सरळ शब्दात न सांगता विविध कल्पनांनी सजवून नटवून सांगितला जातो, तेव्हा त्यास काय म्हणायचं मित्रांनो? भाषेचे अलंकार असं म्हणतात. विषय संपला. अलंकार म्हणजे काय, तर भाषेचा दागिना आहे. भाषा किती सुंदर करायची हे अलंकार ठरवते, बरोबर का? आणि मित्रांनो, अलंकाराचा प्रथम अभ्यास भरताने आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथात केला. अलंकाराचा प्रथम अभ्यास भरताने आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये केलेला आहे मित्रांनो, बरोबर का? मित्रांनो, रा. श्री. जोग यांनी अलंकाराला काव्य विभ्रम असं म्हटलेलं आहे. रा. श्री. जोग यांनी अलंकाराला काय म्हटलेलं आहे मित्रांनो? काव्य विभ्रम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, अलंकाराविषयी बऱ्याचशा व्याकरणकारांनी काय केलेलं बघा, वेगवेगळ्या गोष्टी मानलेल्या आहेत आपापल्याप्रमाणे, बरोबर का? ज्याला जे सुचलं त्यानं अलंकाराबद्दल म्हणून टाकलं. मग रा. श्री. जोग यांनी अलंकाराला काय म्हटलंय मित्रांनो? काव्य विभ्रम असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, म. वा. धोंड यांनी अलंकाराला कर्णाच्या कवच कुंडलाप्रमाणे मानलेलं आहे. परीक्षेत प्रश्न येऊ शकतंय. म. वा. धोंड यांनी अलंकाराला कर्णाच्या कवच कुंडलाप्रमाणे मानलेले. मित्रांनो, कर्णाच्या कवच कुंडलाप्रमाणे बरोबर बघा ना, कोणासोबत तुलना करायला? कर्णाचे कवच कुंडल. म्हणतात की कर्णाला जन्मताच असे कानामध्ये कुंडल होते आणि ते कुंडल एकदम गुलाबी गुलाबी, एकदम म्हणजे असं भक्क प्रकाश, एकदम सुंदर होते ते. कारण ते कर्णाला दिलेली ती देणगी होती मित्रांनो, बरोबर का? आणि मित्रांनो, जर तुम्हाला विचारलं अलंकार म्हणजे काय, तर सरळ साध्या भाषेत सांगायचं, दागिना. ज्याप्रमाणे दागिने स्त्रीच्या सौंदर्यात भर घालतात, त्याचप्रमाणे अलंकारामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होत असते मित्रांनो. एखादा विचार सरळ शब्दात न सांगता विविध कल्पनांनी सजवून नटून सांगितला जातो, तेव्हा त्यास काय म्हणतात? भाषेचे अलंकार असं म्हणतात मित्रांनो. अलंकाराचा प्रथम अभ्यास भरताने आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथात केलेला आहे मित्रांनो, बरोबर का? मित्रांनो, रा. श्री. जोग यांनी अलंकाराला काव्य विभ्रम असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? काव्य विभ्रम. त्याच नंतर आपल्याला कळालं, म. वा. धोंड यांनी अलंकाराला कर्णाच्या कवच कुंडलाप्रमाणे मानलेलं आहे. कशाप्रमाणे मानले मित्रांनो? कर्णाच्या कवच कुंडलाप्रमाणे मानलेले. लक्षात ठेवायचे. समजलंय? विषय क्लोज. मित्रांनो, अतिशय छान प्रकारे आपण अलंकार टॉपिक शिकत आहोत, बरोबर का? अलंकार पाहिला आपण, अलंकाराची व्याख्या पण पाहिलेली आहे. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. पण अलंकाराचं वर्गीकरण किती प्रकारे केलं जाते मित्रांनो? तर 2 प्रकारे केले जाते. अलंकाराचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते मित्रांनो. लक्षात घ्या, अलंकाराचे 2 प्रकार पडत नाहीत. अलंकाराचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते. नंबर 1 शब्दालंकार, नंबर 1 कोण आहे? शब्दालंकार. नंबर 2
अर्थालंकार. अलंकाराचे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते, शब्दालंकार आणि अर्थालंकार. विषय संपला. चला, पहिला प्रकार कोणता आहे मित्रांनो? शब्दालंकार. ते आपल्याला बघून घ्यायचं आहे. अलंकाराचे वर्गीकरण किती प्रकारे केले जाते असा प्रश्न आला. दोन प्रकारे सांगायचं, शब्दालंकार, अर्थालंकार. चलो, पहिला प्रकार आहे शब्दालंकार. त्याची व्याख्या आपल्याला बघावं लागते, बरोबर आहे का? पहिला प्रकार शब्दालंकार. अलंकाराचं वर्गीकरण दोन प्रकारे केले जाते, शब्दालंकार आणि अर्थालंकार. पहिला प्रकार बघावला आपण शब्दालंकार. मित्रांनो, शब्दालंकार म्हणजे काय? तर जे अलंकार शब्दावर आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार म्हणतात. जे अलंकार शब्दावर आधारलेले असतात त्यांना काय म्हणायचं? शब्दालंकार. विषय संपला. मित्रांनो, शब्दालंकाराचे तीन प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? तीन. शब्दालंकाराचे तीन प्रकार पडतात. नंबर 1 अनुप्रास अलंकार, नंबर 2 श्लेष अलंकार, नंबर 3 यमक अलंकार. अनुप्रास, श्लेष आणि यमक असे तीन प्रकार आहेत. जे अलंकार शब्दावर आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार म्हणतात. शब्दालंकाराचे मित्रांनो तीन प्रकार पडतात, अनुप्रास, श्लेष आणि यमक. पहिला प्रकार कोणता आहे? अनुप्रास अलंकार. ते आपल्याला बघून घ्यायचं आहे. अनुप्रास अलंकार. चला, व्यवस्थित पाहून घेणार आपण, त्याची व्याख्या पाहायची. अनुप्रास अलंकार इतकं सोपं आहे मित्रांनो, तुम्ही फक्त बघत चला. अलंकाराच्या शेवटच्या दिवशी तुम्ही म्हणले पाहिजे अलंकार काहीच अवघड नाही. ज्याच्या पोरांना वाटते की अलंकार आम्हाला जमाव, बरोबर का? अनुप्रास अलंकार म्हणजे काय मित्रांनो? कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो व त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात. कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो, त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्यास काय म्हणतात? भाषेचे अलंकार. तेव्हा त्यास काय म्हणतात? अनुप्रास अलंकार असं म्हणतात. मित्रांनो, सांगायचा विषय असा आहे, अनुप्रास अलंकार म्हणजे काय माहिती का? एकच अक्षर बार बार येतंय त्याला अनुप्रास अलंकार म्हणायचं. कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो, त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते आणि त्यास काय म्हणायचं मित्रांनो? अनुप्रास अलंकार. नाद निर्माण होणं म्हणजे काय मित्रांनो? बघा तुम्ही, जिथं आपलं मन रमतंय का तिथं बघा कथा, कादंबऱ्या किंवा गाणे याच्यात आपलं मन रमतंय. घंटा वाजली की टन वाजते का, त्याला नाद निर्माण होणं म्हणतात. आणि मग कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो, त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते आणि म्हणून त्यास काय म्हणतात? अनुप्रास अलंकार. थोडक्यात अनुप्रास अलंकार काय आहे? तर एकच अक्षर वाक्य असो, कवितेचं चरण असो, बार बार येणार, त्याला अनुप्रास अलंकार म्हणायचं. संपला अनुप्रास अलंकार मित्रांनो. कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो, त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्यास काय म्हणायचं मित्रांनो? अनुप्रास अलंकार असं म्हणतात, बरोबर का? चलो, चला बघू मित्रांनो, कशाची पुनरावृत्ती झाली बरं इथं? क क क क क क क क आणि क. बघा तुम्ही, काकीने काकाचा कोट कात्रीने करा करा कापला. आणि आयोग म्हणते या वाक्याचा अलंकार ओळखा. मग हे वाक्य आहे, या वाक्यामध्ये कशाची पुनरावृत्ती झाली? क क ची. क किती भारी आहे बघा ना. आणि मग किती भारी वाटायला वाक्य. काकीने काकाचा कोट कात्रीने करा करा कापला. किती वाक्य वाढीत आपल्या मनावर का मित्रांनो? काकीने काकाचा कोट काळ्या कात्रीने करा करा कापला. काही वाक्य, बरोबर का? आपण किती वाढू शकतो, बरोबर का? मग मित्रांनो, कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो, त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार म्हणतात. अलंकार कोणता आहे? अनुप्रास अलंकार आहे. आयोग म्हणते अलंकार ओळखा, सांगायचा अनुप्रास अलंकार आहे. विषय संपला मित्रांनो. या वाक्याचा अलंकार कोणता आहे? अनुप्रास. झालं. लय अवघड वाटते पोराला, काहीच अवघड नाही. वाक्य सेम, ते आपलं डेमो होता म्हणून तिथे घ्यावं लागतंय. परत एकदा तुमच्यासाठी कशाची पुनरावृत्ती झाली मित्रांनो? इथं क आहे, इथं क आहे, क क
क क क आणि क. काकीने काकाचा कोट कात्रीने करा करा कापला. एकाच अक्षराची पुनरावृत्ती या वाक्यामध्ये अनुप्रास अलंकार आहे. बाकीचे डोकं लावायचं नाही. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना, याचा बी एक टाइमच असते मित्रांनो. ज्या त्या गोष्टीला महत्व द्या मित्रांनो. ज्या वयामध्ये आता काही गोष्टी इतक्या महत्वाच्या असतात, ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी होतात आणि त्याच्यातच त्याची व्हॅल्यू असते. जीवनामध्ये बघा काय वाक्य सुचलंय कवीला, मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. मनानं मोहून टाकणारी असा त्याचा अर्थ आहे. मोहिनी तुझा जो मोहून टाकणारा चेहरा आहे ना, मनातून माझ्या मावळच ना. सूर्य जसा मावळते तसा ती तुझा सारखा समोरच राहिलाय मावळण. कवीला जो ना देख सके रवी व देख सके कवी म्हण. जे रवी म्हणजे सूर्य बघू शकत नाही, सूर्याचे किरण जिथं पोहोचू शकत नाहीत तिथं कवी पोहोचतय कल्पनेनं. मग मित्रांनो, जीवनामध्ये क्लास शिक्षण तर आपलं चालूच राहते, पण प्रेम ही इतकी सुंदर गोष्ट आहे, तिला चॅलेंजच नाही. पण ते प्रेम खरं असावं, नाही तर 7 जण व्हाले एकाला प्रेम. पहिलं झाले की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, चौथं. प्रेम जीवनात एकदाच, पण ते खरं प्रेम असावं. त्या प्रेम म्हणजे जीवनातली या पृथ्वीतलावर सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे काय आहे मित्रांनो, तर ते प्रेम आहे. पण मी परत एकदा सांगायलो, प्रेम खरं असावं. त्याला मिळवण्यासाठी तुमची सीमा म्हणजे एकदम खतरनाक असली पाहिजे, फक्त अर्थ गलत नसावा. दोन्ही साईडनं लेवल एकदम खतरनाक असावं, सगळ्या गोष्टी खतरनाक असावं मित्रांनो. प्रेम म्हणजे फक्त लग्नाच्याच बाबतीत नाही बरं का. अजून परत एकदा सांगतो, प्रेम कोणावर होऊ शकते. कोणाला प्राण्यावर प्रेम होऊ शकते, कोण मायबापावर प्रेम एवढं जीवापाड करू शकते, कोण बहिणीवर प्रेम करू शकते, कोण आपल्या अर्धांगिनीवर प्रेम करू शकते. आणि मित्रांनो, जीवनामध्ये हे वाक्य कशात लागू होते, प्रियकर त्याच्या प्रेयसीला म्हणायलाय. काय म्हणालाय, मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. मग ज्या वेळेस मित्रांनो आपलं जे वय असते प्रेमाचं, ह्या गोष्टीत सांगायलो खतरनाक म्हणजे दुनिया आपल्या वाटते आपणच ह्या जगातली हिरो आहेत काही, आणि ती हिरोनी पुढची जीव कोणी येते. बरोबर का. प्रेम ही इतकी सुंदर गोष्ट आहे, पण लेवल नसावं. पण ते प्रेमाची पुन्हा व्याख्या आहे, ती लेवल बघत नाही. ते म्हणजे खेळच अलग आहे, त्याचा म्हणजे आरपार काम आहे. आणि मग जगामध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट आहे प्रेम, पण ते खरं असावं इतकीच आठ आहे. नाहीतर प्रेम 10 जण व्हाले, 11 जण बी व्हाले, 11 गेला तर 12 जण बी व्हाले, म्हणजे कोणावर व्हाले हे प्रेम मात्र चुकीचं आहे. विषय क्लोज. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. अलंकार ओळखा. अलंकार ओळखत असताना आम्हाला एकच गोष्ट कळाली, काय, म म म म म आणि म आणि म. मग एकाच वाक्यात कशाची पुनरावृत्ती झाली, मची. म कोण आहे, अक्षर आहे. बरोबर आहे का. मग कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो, त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. तेव्हा त्यास काय म्हणतात, अनुप्रास अलंकार. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना. विषय क्लोज. मित्रांनो, अलंकार आहे अनुप्रास अलंकार, डोकं लावायचं नाही. मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. अलंकार ओळखा. कोणाची पुनरावृत्ती झाली, म म म आणि म. कशाची पुनरावृत्ती झाली मित्रांनो, म ची पुनरावृत्ती झाली. मग एका वाक्यामध्ये पुनरावृत्ती झालेली मची, आणि म्हणून मित्रांनो अलंकार कोणता आहे, अनुप्रास अलंकार आहे. विषय बाकीचं लय डोकं लावायची गरज नाही, लक्षात घ्या. सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. अलंकार ओळखा. कशाची पुनरावृत्ती झाली मित्रांनो, इथं कोण आहे, स. इथं कोण आहे, स. इथं कोण आहे, स. इथं कोण आहे, स. विषय संपला. अलंकार कोणता आहे मित्रांनो, अनुप्रास अलंकार आहे. कारण एकाच वर्णाची पुनरावृत्ती झालेली. काय अवघड नाही याच्यामध्ये, तेच वाक्य. त्यानंतर पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी. अलंकार ओळखा. मित्रांनो इथं कोण आहे, प. इथं कोण आहे, प. इथं प. इथं कोण आहे, पच आहे. बरोबर आहे का. मग प प प. मग मित्रांनो कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली, प प ची. मग कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो, त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार म्हणतात. अलंकार कोणता आहे, अनुप्रास अलंकार.
किती भारी वाटतं बघा ना. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी. अंगाला काटा येते मासाला. येते का नाही काटा? शिवरायांची ताकदच एवढी मित्रांनो. जेव्हा सगळं संपते का शिवरायांना आठवायचं. काय इतिहास आहे माहिती ना. शिवरायांचा इतिहास म्हणजे जिथं आपण सगळं संपत होत का, जे आपण काय आपले ध्येय बी नंगे पुंगेच आहेत म्हणा, त्याच्यात आपण तुलनेत म्हणजे काय पायाची धूळ बी नाही, विषय खलास आहे. पण काय ध्येय होते मित्रांनो. म्हणून आठवावा इतिहास शिवरायांचा. काय ती गर्जना होती, काय ताकद होती त्यांच्यामध्ये. म्हणजे विचारानं सुद्धा कितीच ग्रेट होते बघा ना. असा एकमेव राजा आहे ज्याच्यानं एक बी चूक झाली नाही. साधी गोष्ट नाही ना. आपल्या जनता 2-2 मिनिटाला चुका आल्यात. म्हणून आठवावा इतिहास शिवरायांचा. पराक्रम आहे मित्रांनो. काय ताकद होती बोलण्यात, काय रोग होती सगळ्या गोष्टीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, कधी स्वाभिमान डगमगू दिला नाही. या मायबापाचं नाव आहे शिवराय. आणि म्हणून मित्रांनो, पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी. अंगाला काटा येते हो. अंगाला असा मनातून काटा येते मित्रांनो. बरोबर का? आणि मग कशाची पुनरावृत्ती आहे? पपची. अलंकार, अनुप्रास अलंकार आहे. शेलो अनुप्रास अलंकार संपला. भरपूर वाक्य बरं का. गडद निळे जलद भरून आले. अलंकार ओळखा, अनुप्रास अलंकार. अलंकाराला फक्त काय एवढेच वाक्य असं नाही. जिथं एकाच अक्षराची पुनरावृत्ती व्हायली अलंकार सांगायचा, अनुप्रास अलंकार. कळलं का तुम्हाला? आणि मग मित्रांनो लक्षात ठेवायचंय, अशा प्रकारे अतिशय छान प्रकारे अलंकार आपण सुरू केलाय. अलंकार सुरू करत असताना बघा लय सोपं बरं का मित्रांनो. एनर्जी पाहिजे आपल्यात. फक्त सुरुवातीला बघितलं अलंकार म्हणजे दागिना. आपल्याला कळलं ज्याप्रमाणे दागिने स्त्रीच्या सौंदर्यात भर घालतात त्याप्रमाणे अलंकारामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतंय. आपल्याला कळलं. बरोबर का मित्रांनो? एखादा विचार सरळ शब्दात न सांगता विविध कल्पनांनी सजवून नटवून सांगितला जातो तेव्हा त्याच भाषेचे अलंकार बनतात. त्यानंतर आपण पाहिलं अलंकाराचा प्रथम अभ्यास भरताने आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये केला. बरोबर का मित्रांनो? त्यानंतर आपल्याला परत एक गोष्ट कळाली, रा. श्री जोग यांनी अलंकाराला काव्य विभ्रम असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला कळालं मित्रांनो, म. वा. धोंड यांनी अलंकाराला कर्णाच्या कवच कुंडलाप्रमाणे मानलेलं आहे. बरोबर का मित्रांनो? आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं मित्रांनो काय ते म्हणजे अलंकाराचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाते. शब्दालंकार, अर्थालंकार. प्रकार नाही, वर्गीकरण. बरोबर का? पहिला प्रकार बघू लागलो शब्दालंकार. शब्दालंकार म्हणजे कळालं जे अलंकार शब्दावर आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार म्हणतात. मित्रांनो शब्दालंकारामध्ये आपल्याला एक गोष्ट कळाली, शब्दालंकाराचे 3 प्रकार पडतात, अनुप्रास, श्लेष आणि यमक. पहिला प्रकार बघितला आपण अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकार म्हणजे कळालं आपल्याला की कवितेच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो, त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्यास काय म्हणायचं मित्रांनो? अनुप्रास अलंकार. आणि मग आपण इथं पाहिलं होते उदाहरण पाहिले. इथं क क ची पुनरावृत्ती झालती, इथं बी क क ची पुनरावृत्ती. बरोबर का? इथं म ची पुनरावृत्ती झालती, इथं म ची पुनरावृत्ती झालती. बरोबर का? इथं स ची पुनरावृत्ती झालती, इथं प ची पुनरावृत्ती झालती. अशा प्रकारे अनुप्रास अलंकार संपला. मित्रांनो आपल्याला एक गोष्ट मात्र इथं एक गोष्ट लक्षात घ्या. अनुप्रास अलंकाराला मी अनुप्रास अलंकार, श्लेष अलंकार आणि यमक अलंकार हे तिघही शब्दालंकाराचे प्रकार आहेत. कधी कधी मी अनुप्रास अलंकार देतच ऑप्शन मध्ये न देता शब्दालंकार सुद्धा देते. काकीने काकाचा कोट कात्रीने कापला, अनुप्रास अलंकार ऑप्शनच नाही, शब्दालंकार आहे. शब्दालंकार आहे ते, कारण अनुप्रास प्रकार कोणाचा आहे? शब्दालंकाराचा. बरोबर का? मला सांगायचं असं आहे, अनुप्रास अलंकार, श्लेष अलंकार, यमक अलंकार तिघही प्रकार कोणाचे आहेत मित्रांनो? शब्दालंकाराचे. मी तिघांनाही शब्दालंकार म्हणू शकतो. शब्दालंकाराचा पहिला प्रकार बघितला अनुप्रास. दुसरा प्रकार पुढच्या लेक्चर मध्ये बघायचा आपल्याला श्लेष अलंकार. काय बघायचा मित्रांनो? श्लेष अलंकार. विषय क्लोज. जास्तीचे काही डोकं लावायची गरज नाही मित्रांनो. इथं मात्र आपल्याला काय करायचंय? थांबायचंय. ठीक आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघून घ्यायचंय? श्लेष अलंकार आणि त्याच्यानंतर यमक म्हणजे शब्दालंकार संपत आहे. मित्रांनो थांबतो. पुढच्या लेक्चर मध्ये भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.